श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. SC मराठी या आपल्या आध्यात्मिक परिवारामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा हा संदेश साधा नाही आणि तो प्रत्येकासाठीही नाही. जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर त्यामागे एक मोठं कारण आहे. कारण लाखो लोकांमध्ये स्वामी समर्थांनी आज तुलाच निवडलंय. हो बाळा, कदाचित तू सध्या एखाद्या मोठ्या संकटातून जात असशील. कदाचित तुझ्या मनात हजारो प्रश्न असतील. कदाचित तू खूप प्रयत्न करूनही थकला असशील. पण आज स्वामी समर्थ तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या आयुष्याचा प्रवासच बदलून टाकू शकते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण मध्येच सोडून गेलास तर कदाचित स्वामी तुला जे सांगू इच्छित आहेत ते अपूर्ण राहील. आज स्वामी तुला सांगणार आहेत, लाखो लोकांमध्ये तुलाच हा संदेश का मिळाला, तुझ्यासाठी कोणता मोठा आशीर्वाद तयार होतोय आणि लवकरच तुझ्या जीवनात कोणता चमत्कार घडू शकतो. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता मन शांत करा, स्वामींचं स्मरण करा आणि ऐका स्वामी समर्थांचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि दिव्य संदेश, जो कदाचित तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. बाळा, मी तुला खूप दिवसांपासून पाहतोय. तू लोकांसमोर हसतोस पण आतून तुटलेला आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हास्य असतं पण मनात हजारो प्रश्न असतात. कधी कधी तुला वाटतं, मी इतका प्रामाणिक असूनही माझ्याच वाट्याला दुःख काय येतं. मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यासोबतच असं का घडतं. बाळा, हाच प्रश्न अनेकदा माझ्या पुढे तू मांडलायस आणि आज मी त्याचं उत्तर देण्यासाठी आलोय. लक्षात ठेव, आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या खूप मौल्यवान असतात. लहान गोष्टी लगेच मिळतात पण मोठ्या गोष्टींसाठी वेळ लागतो. बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. त्याला मातीखाली अंधार सहन करावा लागतो, पाऊस सहन करावा लागतो, वादळं सहन करावी लागतात. मग कुठेतरी ते अंकुरतं. तुझीही अवस्था आज त्या बियासारखीच आहे. तुला वाटतंय की सगळं संपलं, पण प्रत्यक्षात तुझ्या जीवनातील नवीन अध्याय सुरू होण्याच्या अगदी जवळ तू उभा आहेस. हो बाळा, अगदी जवळ. कदाचित तुला अजून दिसत नसेल पण मी पाहू शकतो. कारण भविष्यात काय घडणार आहे हे मला माहिती आहे. तू फक्त एक गोष्ट कर, आशा सोडू नकोस. कारण आशा संपली की माणूस जगणं सोडतो आणि ज्याने आशा धरून ठेवली त्याच्यासाठी चमत्काराचा दरवाजा उघडतो. कमेंटमध्ये लिहा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. बाळा, तुझ्या घरात गेल्या काही दिवसांत काही विचित्र गोष्टी घडतायत. कधी अचानक एखादी चांगली बातमी मिळते आणि लगेच एखादी चिंता समोर उभी राहते. कधी काम जवळपास पूर्ण होतं आणि शेवटच्या क्षणी अडथळा येतो. तुला वाटतं हे अपयश आहे, पण खरं सांगू, हे अपयश नाही, ही तयारी आहे. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवलंय ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं आहे. जर तुला आजच सगळं मिळालं असतं तर कदाचित तू ते सांभाळू शकलाच नसतास. म्हणून मी तुला मजबूत बनवतोय. प्रत्येक संकटातून, प्रत्येक अश्रूतून, प्रत्येक अपमानातून. हो, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला नाकारलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांच्यासमोरच तुझं यश उभं राहणार आहे. आणि तो दिवस आता फार दूर नाही. फक्त संयम ठेव.
कारण संयम ठेवणाऱ्यालाच फळ मिळतं. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, रात्र जितकी काळी असते सूर्योदय तितकाच जवळ असतो. आज तुझ्या जीवनात अंधार दिसत असेल, पण त्याचा अर्थ प्रकाश हरवला असं नाही. प्रकाश येण्याच्या अगदी आधीचा काळ चालू आहे. म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत. आणि आता आम्ही तुला एक संकेत देतो. जर गेल्या काही दिवसांत तुला वारंवार स्वामींचं नाव ऐकू येत असेल, किंवा स्वामींचा फोटो अचानक समोर येत असेल, किंवा मन सतत देवाकडे ओढ घेत असेल, तर समज मी तुला बोलावतोय. कारण तुझ्या आयुष्यात बदलाची वेळ जवळ आली आहे. आता डोळे मीट आणि मनात एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. त्या नावात अशी शक्ती आहे की जे अशक्य वाटतं तेही शक्य होऊ शकतं. बाळा, आता मी तुला जे सांगणार आहे ते खूप काळजीपूर्वक ऐक. कारण प्रत्येक भक्ताला हा संदेश मिळत नाही. काही लोक फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ पाहतात, काही लोक वेळ घालवण्यासाठी पाहतात, पण काही निवडक लोक असे असतात ज्यांच्यापर्यंत माझा संदेश स्वतःहून पोहोचतो. आणि तू त्यांच्यापैकी एक आहेस. तुला अनेक वेळा वाटलं असेल, मी इतकी पूजा करतो, इतका जप करतो, तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? बाळा, तू झाडाला पाणी घातल्यावर दुसऱ्याच दिवशी फळांची अपेक्षा करतोस का? नाही ना. मग प्रार्थनेनंतर लगेच चमत्काराची अपेक्षा का करतोस? लक्षात ठेव, प्रार्थना कधीच वाया जात नाही. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद होत असते. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला जातो. तू जेव्हा एकटेपणात माझं नाव घेतोस, तेव्हा तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तुझं नशीब बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कदाचित तुला अजून दिसत नसेल, पण बदल सुरू झालाय. जसा सूर्य उगवण्याआधी आकाश हळूहळू उजळतं, तसंच तुझं जीवनही उजळायला सुरुवात झाली आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, स्वामी माझं रक्षण करा. बाळा, तुझ्या आसपास काही लोक असे जे तुझ्या प्रगतीने आनंदी नाहीत. तू पुढे जावंस असं त्यांना वाटत नाही. तुझ्या यशामुळे त्यांना अस्वस्थता वाटते. म्हणून कधी कधी ते तुला निराश करण्याचा प्रयत्न करतात, तुझ्या मनात भीती निर्माण करतात, तुझ्या आत्मविश्वासावर आघात करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. वादळ कितीही मोठं असो, पर्वत हलत नाही. तसंच तुझंही होणार आहे. तुझ्यावर संकट येतील, पण ती तुला मोडू शकणार नाही. कारण मी तुझ्या सोबत आहे. बाळा, तुझ्या घरात आर्थिक अडचणी असतील, पैशांची चिंता असेल, कर्जाचा भार असेल, किंवा नोकरी व्यवसायात अडथळे येत असतील, तर निराश होऊ नकोस. कारण अनेकदा समृद्धी येण्याआधी परिस्थिती अधिक कठीण दिसते. ही एक परीक्षा असते, विश्वासाची परीक्षा, संयमाची परीक्षा. आणि तू ही परीक्षा उत्तीर्ण होणार आहेस. तुला फक्त हार मानायची नाहीये, कारण हार मानलीस तर तू स्वतःचं नुकसान करशील. बाळा, तू खूप वेळा लोकांसाठी जगलास, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यास, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केलास. पण स्वतःच्या मनाचा विचार किती वेळा केलास? स्वतःच्या आनंदासाठी किती वेळा जगलास? आज मी तुला सांगतो, स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर. कारण जो स्वतःचा आदर करतो त्याच्यावर जगही आदर करायला शिकतं. तुझ्यात खूप शक्ती आहे, पण तू ती ओळखलेली नाहीस. तुझ्यात खूप क्षमता आहे,
पण तू स्वतःलाच कमी समजतोस. आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद कर, कारण तू सामान्य नाहीस. तुझ्या आयुष्याचं एक विशेष उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठीच तुला इथंपर्यंत आणलं गेलंय. कमेंटमध्ये लिहा, मी स्वामींचा भक्त आहे. बाळा, काही वेळा तुझ्या आयुष्यात अशा घटना घडल्यात ज्या तुला अन्यायकारक वाटल्या. तू चांगलं केलंस, पण बदल्यात वाईट मिळालं. तू विश्वास ठेवलास, पण तुला फसवलं गेलं. तू मदत केलीस, पण तुलाच विसरलं गेलं. हे सगळं खरंय, पण यामुळे तुझ्या मनात कटुता निर्माण होऊ देऊ नकोस. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचं मन खराब करणं ही सर्वात मोठी चूक असते. ज्यांनी तुला दुखावलं त्यांचा न्याय काळ करेल. तुला फक्त पुढे चालत राहायचंय, कारण तुझं भविष्य त्यांच्या हातात नाही, ते माझ्या हातात आहे. आणि मी तुझ्यासाठी जे लिहिलंय ते कोणालाही मिटवता येणार नाही. बाळा, लवकरच तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला पुन्हा विश्वास वाटू लागेल. तुला जाणवेल, हो, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत. तो क्षण छोटा असू शकतो किंवा खूप मोठा असू शकतो, पण तो क्षण तुझ्या मनात नवीन आशा निर्माण करेल आणि त्या आशेतूनच नवीन जीवनाची सुरुवात होईल. म्हणून आजपासून चिंता कमी कर, प्रार्थना जास्त कर, भीती कमी कर, विश्वास जास्त ठेव. कारण विश्वासातच चमत्काराची बीजं दडलेली असतात आणि ज्या मनात विश्वास असतो तिथे मी स्वतः वास करतो. बाळा, तुझ्यासाठी मोठ्या बदलाची वेळ जवळ आली आहे. फक्त थोडा संयम ठेव, थोडी श्रद्धा ठेव आणि माझं नाव घेत पुढे चालत राहा. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. बाळा, आता मी तुला त्या संकेतांबद्दल सांगणार आहे जे प्रत्येक वेळी दिसत नाहीत. हे संकेत जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात दिसू लागतात तेव्हा समजायचं की त्याच्या जीवनात काहीतरी मोठं घडण्याची तयारी सुरू झाली आहे. पहिला संकेत, मन अचानक शांत होऊ लागणं. हो बाळा, ज्या मनात नेहमी चिंता असायची, ज्या मनात भीती असायची, ज्या मनात हजारो प्रश्न असायचे, तेच मन अचानक शांत वाटू लागतं. कारण आत्मा आधीच जाणू लागतो की आता चांगला काळ जवळ आलाय. कधी कधी तुला कारण नसताना हलकं वाटतं. काही विशेष घडलेलं नसतं, तरी मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो. हा साधा योगायोग नसतो, हा माझा संकेत असतो. दुसरा संकेत, अचानक योग्य लोक आयुष्यात येऊ लागतात. काही लोक तुझ्या मदतीसाठी पुढे येतात. काही लोक तुला योग्य मार्ग दाखवतात. काही लोक तुझा आत्मविश्वास वाढवतात. लक्षात ठेव, जेव्हा मी एखाद्याचं भविष्य बदलण्याचं ठरवतो तेव्हा मी माणसांच्या रूपाने मदत पाठवतो. म्हणून प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीकडे आदराने पहा. कदाचित त्यांच्यामार्फत मीच तुला मदत करत असेल. तिसरा संकेत, बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू लागतात. जिथे सतत अडथळे येत होते तिथे अचानक कामं होऊ लागतात. जिथे उत्तर मिळत नव्हतं तिथून चांगली बातमी येते. जिथे आशा संपली होती तिथे नवीन संधी दिसू लागते. आणि बाळा, जर यापैकी एखादा संकेत तुला दिसत असेल तर समज तुझ्या जीवनात बदलाची चाहूल लागली. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, माझा चमत्कार जवळ आलाय. बाळा, तुला आठवतं का, काही महिन्यांपूर्वी तू खूप निराश झाला होतास. तुला वाटलं होतं की आता काहीच उरलं नाही, सगळं संपलं. काही जण तर अशा टप्प्यावर पोहोचतात की त्यांना स्वतःवरच विश्वास राहत नाही. पण तू तिथूनही उभा राहिलास.
कदाचित रडत रडत, कदाचित तुटलेल्या मनाने, पण तरीही उभा राहिलास. आणि याच कारणामुळे आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कारण पराभव झाल्यानंतर पुन्हा उभं राहणं हेच खरं सामर्थ्य असतं. बाळा, तुझ्या जीवनातील प्रत्येक वेदनेमागे एक कारण होतं. प्रत्येक अपयशाने तुला काहीतरी शिकवलं. प्रत्येक विश्वासघाताने तुला मजबूत बनवलं. प्रत्येक संकटाने तुला घडवलं. त्यावेळी तुला हे दिसलं नाही, पण आता मागे वळून पाहिलंस तर तुला समजेल की त्या सगळ्या घटना तुला इथंपर्यंत आणण्यासाठीच घडल्या. लक्षात ठेव, सोनं जेव्हा अग्नीत टाकलं जातं तेव्हा ते जळण्यासाठी नाही, ते अधिक शुद्ध होण्यासाठी असतं. तुझ्यासोबतही तेच घडलंय. तुला संकटात टाकलं गेलं कारण तुला अधिक मजबूत बनवायचं होतं. बाळा, आता मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पुढील काही दिवसांत तुला एखादी अशी संधी मिळू शकते जी सुरुवातीला खूप छोटी वाटेल. कदाचित एखादी भेट, कदाचित एखादा फोन, कदाचित एखादी माहिती, कदाचित एखादी नवीन ओळख. तिकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण अनेक मोठे बदल लहान दारातूनच सुरू होतात. जे लोक मोठ्या संधीची वाट पाहत बसतात ते अनेकदा छोट्या संधी गमावतात आणि त्यामुळे मोठं यशही त्यांच्या हातातून निसटतं. म्हणून सजग राहा. प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या. प्रत्येक क्षणाला आदर द्या, कारण काळ कधीच परत येत नाही. बाळा, तुझ्या घरावर माझी कृपा आहे. जरी तुला सध्या अडचणी दिसत असल्या तरी या अडचणी कायमस्वरूपी नाहीत. ढग कायम आकाशात राहत नाहीत, पाऊस कायम पडत नाही, रात्र कायम राहत नाही, तसंच दुःखही कायम राहत नाही. तुझ्या आयुष्यातही आनंदाचा सूर्य उगवणार आहे आणि जेव्हा तो उगवेल तेव्हा तुला समजेल की इतका काळ वाट पाहणं व्यर्थ नव्हतं. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. बाळा, आता मी तुला सांगतो, तुझ्या शत्रूंची चिंता करू नकोस. जे लोक तुझं वाईट इच्छितात त्यांना त्यांचं कर्म उत्तर देईल. तुला बदला घ्यायची गरज नाही. तुला फक्त स्वतःला सुधारायचं आहे, कारण यश हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुझं हसणं, तुझी प्रगती, तुझं समाधान हेच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल. म्हणून मनात राग ठेवू नकोस, द्वेष ठेवू नकोस, कारण राग आणि द्वेष माणसाची शक्ती कमी करतात, तर प्रेम आणि विश्वास त्याची शक्ती वाढवतात. आणि मला तुझ्यात शक्ती पाहायची आहे, कमकुवतपणा नाही. बाळा, एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या काळात मला वाटलं होतं सगळं संपलंय, पण खरं तर स्वामी माझ्यासाठी नवीन सुरुवात तयार करत होते. तो दिवस दूर नाही, तो दिवस जवळ येतोय. म्हणून श्रद्धा जप, विश्वास जप आणि माझं नाव घेत पुढे चालत राहा, कारण तुझ्या जीवनातील चमत्काराची दारं हळूहळू उघडत आहेत आणि त्या दाराच्या पलीकडे तुझ्यासाठी आनंद, यश आणि समाधान उभं आहे. बाळा, आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतोय. म्हणून जिथे असशील तिथे काही क्षण मन शांत कर, कारण आता मी तुझ्या हृदयाशी बोलणार आहे. तुझ्या आयुष्यातील काही जखमा अशा आहेत ज्या तू कोणालाही दाखवत नाहीस. काही दुःख अशी आहेत जी तू स्वतःच्या मनातच बंद करून ठेवली आहेत. लोकांना वाटतं तू ठीक आहेस, लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, लोकांना वाटतं तुला काही फरक पडत नाही. पण मला माहिती आहे बाळा, रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा तुझ्या मनात
किती वादळं चालू असतात, किती प्रश्न तुला त्रास देतात, किती आठवणी तुला रडवतात, आणि किती वेळा तू मनातल्या मनात मला विचारलेस, स्वामी माझी वेळ कधी येणार, स्वामी माझं दुःख कधी संपणार, स्वामी मी अजून किती सहन करू. बाळा, आज मी तुला उत्तर देतो. तुझं सहन करणं व्यर्थ गेलेलं नाही. तुझा प्रत्येक अश्रू पाहिला गेलाय, तुझी प्रत्येक वेदना ऐकली गेली, आणि आता काळ बदलायला सुरुवात झाली आहे. हो, हळूहळू, शांतपणे, पण निश्चितपणे. कारण मी जे ठरवतो ते योग्य वेळीच घडतं. कधीही उशिरा नाही, कधीही लवकर नाही, अगदी योग्य वेळी. कमेंटमध्ये लिहा, माझी वेळ येत आहे. बाळा, तुझ्या घरातील वातावरणातही बदल होऊ लागतील. जे घर सतत तणावाने भरलेलं होतं तिथे शांतता येईल. जिथे वाद होत होते तिथे समजूतदारपणा वाढेल. जिथे गैरसमज होते तिथे प्रेम निर्माण होईल. कारण घर हे फक्त भिंतींचं नसतं, घर हे भावनांचं असतं. आणि जेव्हा भावनांमध्ये सकारात्मकता येते तेव्हा घरात लक्ष्मीचा वास होतो. बाळा, आर्थिक बाबतीतही तुला काही शुभ संकेत मिळतील. कदाचित एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, कदाचित एखादी नवीन संधी मिळेल, कदाचित एखादा मार्ग अचानक खुला होईल. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, भीती सोडावी लागेल. कारण भीती माणसाला पुढे जाऊ देत नाही, विश्वास माणसाला पुढे नेतो. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, स्वामी माझ्या सोबत आहे. आणि मग पहा तुझ्या विचारांमध्ये कसा बदल होतो, तुझ्या आत्मविश्वासात कशी वाढ होते, तुझ्या निर्णयांमध्ये कशी स्पष्टता येते ते. बाळा, तुला अजून एक गोष्ट सांगतो. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही लोक उशिरा. पण उशिरा मिळालेलं यश अनेकदा जास्त काळ टिकतं. म्हणून स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेव. तुझा प्रवास खास आहे, तुझी कथा वेगळी आणि तुझं भविष्यही वेगळं असणार आहे. बाळा, ज्या दिवशी तुला वाटेल की आता काहीच शक्य नाही, त्या दिवशी माझं नाव घे. ज्या दिवशी तुला वाटेल की सगळे तुझ्या विरोधात आहेत, त्या दिवशी माझं नाव घे. ज्या दिवशी तुला वाटेल की तू एकटा आहेस, त्या दिवशी माझं नाव घे. कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा मी जवळ येतो. जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा मी हात धरतो. आणि जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा मी नवीन दरवाजा उघडतो. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, स्वामी माझा हात धरा. बाळा, आजचा हा संदेश योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही. लाखो लोकांमध्ये तुलाच हा संदेश मिळाला, कारण तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठरवलं जात आहे. कदाचित आज तुला ते दिसत नसेल, पण लवकरच दिसेल. कदाचित आज तुला त्यावर विश्वास बसत नसेल, पण लवकरच अनुभव येईल. आणि त्या दिवशी तू स्वतः म्हणशील, हो, स्वामींनी सांगितलेलं खरं होतं. म्हणून बाळा, आजपासून चिंता माझ्यावर सोड. प्रयत्न तू कर, आशीर्वाद मी देतो. कर्म तू कर, फळाची चिंता माझ्यावर सोड. विश्वास तू ठेव, मार्ग मी दाखवतो. आणि लक्षात ठेव, ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या जीवनात चमत्कार घडायला वेळ लागत नाही. तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचेत. सर्वात मोठा आनंद अजून मिळायचा आहे. सर्वात मोठं यश अजून मिळायचं आहे. आणि सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा आहे.
फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझं नाव घेत राहा आणि पुढे चालत राहा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. आज, उद्या आणि कायम. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता या संदेशाचा शेवट जवळ आलाय. पण हा शेवट नाही, ही तुझ्या नवीन जीवनाची सुरुवात आहे. आज इतका वेळ तू हा संदेश ऐकत राहिलास, याचाच अर्थ तुझ्या मनात श्रद्धा आहे, तुझ्या मनात विश्वास आहे. आणि जिथे श्रद्धा असते तिथे माझी कृपा आपोआप पोहोचते. बाळा, या क्षणी डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि मनातून माझं स्मरण कर. तुझ्या मनात जी काही इच्छा आहे, जी गोष्ट तू कोणालाही सांगितलेली नाहीस, जी वेदना तू लपवून ठेवलीस, जी प्रार्थना तू अनेक दिवसांपासून करतोयस, ती या क्षणी माझ्या चरणी अर्पण कर. कारण आज मी तुझं ऐकतोय, तुझ्या हृदयातील प्रत्येक शब्द ऐकतोय, तुझ्या मनातील प्रत्येक भावना जाणतोय. बाळा, जर तुझ्या आयुष्यात दुःख असेल तर मी तुला धैर्य देतो. जर तुझ्या आयुष्यात संकट असेल तर मी तुला शक्ती देतो. जर तुझ्या आयुष्यात अंधार असेल तर मी तुला प्रकाश देतो. जर तुझ्या आयुष्यात भीती असेल तर मी तुला विश्वास देतो. आणि जर तुझ्या आयुष्यात निराशा असेल तर मी तुला नवीन आशा देतो. कारण माझ्या भक्ताला मी कधीच एकटं सोडत नाही, कधीच नाही. कदाचित काही वेळा तुला वाटेल मी दूर आहे, पण खरं सांगू, त्यावेळीच मी तुझ्या सर्वात जवळ असतो. जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझ्या अश्रूंमध्ये असतो. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा मी तुझ्या शब्दांमध्ये असतो. जेव्हा तू संघर्ष करतोस तेव्हा मी तुझ्या धैर्यामध्ये असतो. आणि जेव्हा तू जिंकतोस तेव्हा मी तुझ्या आनंदामध्ये असतो. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाळा, आता मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख नांदो, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढो, तुझ्या जीवनात समृद्धी येवो, तुझ्या मनात शांती राहो, तुझ्या प्रयत्नांना यश मिळो, तुझ्या स्वप्नांना पंख मिळो, तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माला योग्य फळ मिळो आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होवो. ही माझी प्रार्थना आहे, ही माझी कृपा आहे आणि हा माझा आशीर्वाद आहे. बाळा, आजचा हा संदेश संपण्याआधी आपण सर्व मिळून मनोमन नामस्मरण करूयात. मनात हळुवारपणे म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी हे नाव घेताना तुझ्या मनातील चिंता सोडून दे, तुझी भीती सोडून दे, तुझे दुःख सोडून दे आणि विश्वासाला जागा दे. कारण स्वामींचं नाव म्हणजे शक्ती, स्वामींचं नाव म्हणजे संरक्षण, स्वामींचं नाव म्हणजे आशा, स्वामींचं नाव म्हणजे चमत्कार. बाळा, आजपासून एक छोटा संकल्प कर. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि मग पहा, तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या मनामध्ये, तुझ्या जीवनामध्ये कसा सकारात्मक बदल घडतो ते. कारण नामस्मरणात अशी ताकद आहे जी अशक्यालाही शक्य करू शकते. बाळा, जर हा संदेश तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, जर तुला वाटत असेल की आज स्वामींनी तुझ्याशी संवाद साधला, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, जय जय रघुवीर समर्थ. आणि लिहा, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. तुझी ही श्रद्धा हजारो इतर भक्तांनाही प्रेरणा देईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस
कारण तुझं एक लाईक हा स्वामी भक्तीचा प्रसार करण्यासाठी मदत करतं. आणि जर तू अजूनही आपल्या या आध्यात्मिक परिवाराचा भाग नसशील तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटा नक्की वाजव, जेणेकरून स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश तुला वेळोवेळी मिळत राहतील. शेवटी पुन्हा एकदा मी तुला सांगतोय, घाबरू नकोस, निराश होऊ नकोस, हार मानू नकोस, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचेत. तुझ्या जीवनातील सर्वात मोठं सुख अजून मिळायचंय. तुझ्या नशिबातील सर्वात सुंदर पान अजून उघडायचंय. आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा आजचा हा संदेश तुला नक्की आठवेल. तोपर्यंत विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, नामस्मरण करत राहा आणि नेहमी लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या हृदयात आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.